आज माझ्या हस्ते स्मृतिशेष कवी डॉक्टर विशाल इंगोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय कवितेचा पुरस्कार वितरित झाला. स्थळ होतं दुसरबीड, जिल्हा बुलढाणा. या कार्यक्रमासाठी मला रिसोडचे आमचे कविमित्र आणि निवेदक चाफेश्वर गांगवे ह्यांनी नेले होते. आमच्यासोबत आमच्या वाशिम जिल्ह्यातील एक नामवंत असे वाचक प्राचार्य भास्कर गायकवाड होते. अर्थात कार्यक्रम संपल्यावर आम्ही परत येताना चाफेश्वर यांना रिसोडला त्यांच्या घरी सोडले आणि मी आणि गायकवाड सर कारने वाशिमकडे निघालो. गायकवाड सर यांचे गाव व्याड हे रिसोड तालुक्यात आहे. मी त्यांना सहज विचारले की मग तुमचा आठवडी बाजार वगैरे सारं काही रिसोडलाच असते काय? त्यांनी होकारार्थी काहीसं नकारार्थी असं उत्तर दिलं, कारण त्या आठवडी बाजार हा प्रकारच अस्तित्वात नाही. मग मला माझ्या आयुष्यात या रिसोडमध्ये आठवडी बाजाराच्या दिवशी घडलेली एक घटना आठवली आणि त्यांना मी ती सांगितली. रिसोडचा आठवडी बाजार गुरुवारचा असतो आणि काय झालं की त्यावेळी आमची पुतणी सौभाग्यवती अश्विनी, जी केहाळ तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे राहते, तिच्या ज्येष्ठ सासूबाई वारल्या आणि त्यांच्या रक्षा विसर्जनासाठी मला आणि सौ अरुणाला मुक्कामी आदल्या दिवशी जायचं होतं. म्हणजे शुक्रवारी रक्षा विसर्जन होतं आणि मग गुरुवारी आम्ही तिकडे जायला निघालो होतो. आता त्यावेळी बसचा प्रवास आम्ही करत होतो. आता मी अलीकडे स्वतःची कार घेतली आहे. कारने आम्ही दोघेजणी जिथे कुठे जायचं असेल तिथे जातो. कार मी स्वतः चालवतो. तर झालं काय की वाशिमवरून आम्ही रिसोडला पोचलो. रिसोडपर्यंतच गाडी होती, ती उतरलो. तिथून आम्हाला परभणी गाडी पकडावी लागणार होती, जी अकोल्यावरून येणार होती आणि परभणीला जिंतूर मार्गे जाणार होती. गाडीची वाट पाहत असताना स्टँडवर प्रचंड गर्दी झालेली होती. चौकशी केल्यावर कळलं की आज गुरुवारचा बाजार आहे, आठवडी बाजार आहे आणि त्याच्यामुळे ही गर्दी आहे. 1-2 गाड्या आल्याही जाणाऱ्या, पण इतकी तुडुंब गर्दी गाडीत शिरणार होती की आम्हा दोघांना अक्षरशः त्यात संधी मिळाली नाही. तिसरी एक गाडी आली.
आणि मग मी सौ अरुणाला म्हटलं की तू घुस आता या गर्दीत, आता तू विचार करू नको, मी तिकडून जागा तुझ्यापुरती जरी भेटली तरी पाहतो. आणि मी ड्रायव्हर साईडने पाठीमागे एक जागा धरून ठेवली. ही घुसली, त्या जागेपर्यंत जाऊन बसली. मग मी इकडून कंडक्टर सीट जवळच्या गेटमधून आत घुसलो, सीटपर्यंत गेलो तर ती मोठमोठ्यानं रडायला लागली. मी विचारलं की अगं काय झालं? तर म्हणे माझी पोथ. अर्थात तिच्या गळ्यात 3 पोथा होत्या. एक मणिमंगळसूत्राची पोथ, जिच्यामध्ये 6 भरीव असे मणी, 2 छोटे मंगळसूत्र आणि आणखी काही मणी सोन्याची. दुसरी एक तशीच गजरा पद्धतीची थोडीशी लांब असणारी, ज्याच्यात प्रत्येक ठिकाणी 6 मणी ओवलेले, अर्थात सोन्याचे, आणि बाकीचे काळे मणी, अशी पुन्हा त्याला 2 मंगळसूत्र अशी, आणि तिसरी एक दाणी. म्हणजे साधारणतः असा 3 तोळ्याचा म्हणजे 30 ग्रॅमचा हा ऐवज असावा. मी हतबुद्ध झालो. मी तिला म्हटलं की चल ये खाली, पाहू आपण काय करायचं ते. खाली उतरलो. मला निश्चित काय करावं ते कळेना. आणि मग निर्णय घेतला की चला, जवळ पोलीस स्टेशन आहे, तिथे जाऊन आपण पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा. तिला घेऊन निघालो असताना तिच्या लक्षात आलं की काही मणी हे तिच्या ब्लाऊजमध्ये अडकलेले आहेत. आणि ते तिनं झाडले. ब्लाऊज झाडलं, साडी झाडली, साडीचे घोळ झाडले, आणि काही 10-12 मणी हे सापडले. गेलो पोलीस स्टेशनमध्ये. आम्ही तिथे असणारा जो कोणी एक बाहेर बसलेला तक्रार लिहिणारा पोलीस, त्याला हे सांगितलं. त्यानं म्हटलं की तुम्ही एक अर्ज द्या. त्यानं मला एक कोरा कागद दिला. मी त्याच्यावर कशा कशा पद्धतीनं घटना घडली वगैरे हे सगळं लिहून दिलं. तेवढ्यात ज्या पोलिसाची त्या दिवशी स्टँडवर ड्युटी होती, पण ही घटना घडली त्यावेळेस तो तिथं नव्हता, तो नेमका पोलीस स्टेशनमध्ये आला. आणि मग त्यानं मला ओळखलं. म्हणजे तो माझा तक्रार अर्ज पाहिल्यावर त्यानं मला ओळखलं की अरे, तुम्ही तर आमच्या मित्राचे म्हणजे संजय साहेबराव मुसळेचे काकाच दिसता. अर्थात माझा पुतण्या आहे तो. संजय म्हणजे माझा पुतण्या. आता तो कैलासवासी संजय. मध्यंतरी तो अटॅकने गेला. मग तो म्हणाला की मी आणि संजय अमरावतीला शिकायलाच होतो काका. आता तुम्ही चिंता करू नका, तुमच्या या हे जे नुकसान झालेलं आहे त्याचे जे चोर आहेत ते मी पकडून देईन आणि मग तुम्हाला मी कळवीन. तेव्हा तुम्ही निश्चिंतपणे आता घराकडे जा. आता तुम्ही इथे थांबू नका. मलाही दिलासा वाटला. आता एवढा ओळखीचा आणि आपुलकी दाखविणारा म्हटल्यावर विश्वास वाटला. आणि मग बाहेर आलो परत. तर रस्त्यावर आल्यावर मग माझ्या मनामध्ये एक विचार आला. आमचे व्याही म्हणजे आमच्या ज्येष्ठ चिरंजीवांचे सासरे हिंगोलीचे बांगर साहेब हेही पोलीसमध्ये होते. मग त्यांना मी फोन लावला की कहो असं असं झालं, मी आणि पोलीस स्टेशनला असा असा अर्ज दिला, म्हणजे मग माझा FIR दाखल झाला का? त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुमच्या कुठं सह्या घेतल्या का रजिस्टरवर वगैरे? म्हटलं नाही बुवा. मग म्हणे तुमचा FIR दाखल झाला नाही. म्हणजे मला त्या पोलिसाने ज्याने ओळख दाखविली त्याने मला
चक्क फसवले हे लक्षात आलं माझ्या. आणि मग आम्ही दोघांनी असं ठरलं की जाऊ दे, जे होईल ते होईल, आपलं नुकसान झालं आपण सहन करू. आणि आम्ही निघून आलो. अनेक कादंबऱ्या कथा लिहिताना मी फिर्यादीने FIR नोंदविला वगैरे वगैरे ह्या प्रक्रिया लिहित होतो. पण मला नेमकी प्रक्रिया काय आहे हे त्या घटनेपर्यंत माहीत नव्हतं. म्हणजे पहा, लेखकही किती पोकळपणाचे विचार करतात. म्हणजे कोणत्या गोष्टी ह्या कशा असतात याचा त्याला मागमूसही नसतो आणि आपल्या कथा कादंबऱ्यामध्ये तो तसं लिहितोही. त्यानंतर मात्र माझ्या कथा कादंबऱ्यामध्ये हा विषय जेव्हा जेव्हा आला तेव्हा मी अतिशय गंभीरपणे ते लिहिलं. आयुष्यात अशा गोष्टी अनुभवायला यायला पाहिजेत. वास्तविक तो माझा पहिला अनुभव होता पोलीस स्टेशनमध्ये जायचा. याच्या आधी मी एकदा गेलो होतो, पण त्यावेळेस मला जो राज्य पुरस्कार प्राप्त होणार होता शिक्षक म्हणून, त्यासाठी सर्टिफिकेट मागायला गेलो होतो. आणि ही दुसरी वेळ. आपल्याला काय वाटते? आपले काही अनुभव आहेत? शेअर करा.